36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सापन बहुउद्देशीय संस्था सावळी दातुरा तालुका अचलपूर द्वारे संचालित 20वा वृद्धाश्रम अचलपूर येथील 44 वृद्ध येणाऱ्या लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. वृद्धाश्रमात मतिमंद, दिव्यांग, रस्त्यावर बेवारस असलेल्या अशा काही वृद्धांचे हे पहिलेच मतदान ठरले. निवडणुकीत मत देण्यासाठी 20वा वृद्धाश्रमातील वृद्धांमध्ये उत्साह पाहावयास मिळतोय. अचलपूर चांदूर बाजार मार्गावर मौजा जवर्डी येथे 20वा वृद्धाश्रम सापन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव ॲडव्होकेट भास्कर कौतिककर यांच्या संकल्पनेतून साकारले आहे. वृद्धाश्रमात आजच्या स्थितीमध्ये 44 वृद्ध वास्तव्यास असून त्यामध्ये 13 वृद्ध हे आजारी, दिव्यांग, मतिमंद आहे. या सर्व वृद्धांची जवर्डी ग्रामपंचायत अंतर्गत मतदान नोंदणी करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढावा, प्रत्येक व्यक्तीची मतदार म्हणून नोंदणी व्हावी या उद्देशाने शासनाकडून प्रत्येक नागरिकांची मतदार नोंदणी केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार, अचलपूरचे उपविभागीय अधिकारी श्री बळवंतराव अरखराव, अचलपूरचे तहसीलदार श्री संजयजी गरकल, निवडणूक निर्णय अधिकारी श्री अक्षयजी मंडवे, नायब तहसीलदार श्री मंडपे, BLO दिलीप गवई यांच्याकडून 20वा वृद्धाश्रमातील वृद्धांची मतदार नोंदणी करण्यात आली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी घरच्यांनी नाकारलेल्या परंतु 20वा वृद्धाश्रमात हक्काची सावली मिळालेल्या निराधार वृद्धांची शासनाने दखल घेत मतदार नोंदणी केल्यामुळे इतरांसारखाच 20वा वृद्धाश्रमातील दिव्यांग, मतिमंद वृद्धांनाही मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. येणाऱ्या 26 एप्रिल रोजी अमरावती लोकसभेसाठी 20वा वृद्धाश्रमातील वृद्धसुद्धा मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे मतदानाच्या चर्चांमध्ये 20वा वृद्धाश्रमातील वृद्धही उत्साह दाखवत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे, अमरावती.